आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदाताई एकटी आहे, बर्फीला सुद्धा वडिलांची गरज आहे आणि बाबांचं सुद्धा काही दिवसांपूर्वी हेच म्हणणं होतं. मग तरी बाबांना त्या दोघांचं एकत्र येणं का पटत नसेल म्हणजे मला काही कळतच नाहीये. आणि तेही असं अचानक. मलाही कळत नाही का. पण तू बघितलंस ना, दोघे एकत्र असताना किती छान दिसतात. दोघे एकमेकांना किती जपतात. वृंदा शमिकाला, अजिंक्य बर्फीला किती छान काळजी घेतात एकमेकांची. ती चौघी एकत्र आले ना तर मला तर एक कुटुंबच वाटतं ग. हो ना, तेच तर म्हणते मी. पण बाबा. आई बोल. ऐक समीर, ऐक आणि ओवीला पण सांग. बरोबर, एक मिनिट. स्पीकरवर टाकलाय, बोल. हे बघ, आता मास्तर घराबाहेर पडले आणि जाताना असं म्हणून गेले की ज्या विषयावर ज्याच्याशी बोलायला हवं त्याच्याशी बोलून येतो. म्हणजे नक्की अजिंक्य आणि वृंदा याच विषयावर असणार. तर वृंदा घरात आहे बाबा, कळलं? ती घरात आहे म्हणजे ते नक्की अजिंक्यशी बोलायला गेले. आता काय करायचं आपण? हो का, पाठव ना त्यांना. हा पाठव प्लीज पाठव. मास्तर या. येऊ का? प्लीज या. या बसा. आज चक्क ऑफिसवर. अहो, काय महत्वाचं काम होतं तर मला सांगायचं होतं ना, मी आलो असतो. पण त्याच्या आधी मला सांगा, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, काय सांगू? नाही काही नको, मी घरूनच आलो आता. नक्की? हो काही नको. बर, बोला. नाही म्हणजे तुम्हाला न सांगताच ऑफिसमध्ये आलो त्याबद्दल माफ करा मला. पण काय, हीच जागा मला जरा योग्य वाटली. म्हणजे एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्याशी. त्यामुळे तुमच्या कामात व्यत्यय आणतोय त्यासाठी आधीच माफी मागतो मी तुमची. अहो मास्तर, महत्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही आला असाल, कळतंय मला. बोला. हो म्हणजे आता तुम्ही म्हणाल की घरीच का नाही बोललो मी. तिथे नीट बोलता आलं नसतं जे काय मला बोलायचंय ते, म्हणून आलो मी ऑफिसमध्ये. तुम्ही मला एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये. खरं तर तुमचं वागणं विदाऊट रिझन नसतं, माहितीये मला. तुम्ही मन मोकळेपणाने बोला प्लीज. ठीक आहे का, तुम्ही एवढा समजूतदारपणा दाखवता, थेट मुद्द्याच बोलतो. कसं आहे अजिंक्यराव, म्हणजे शमिका इथे आमच्या घरी राहायला यायच्या आधीपासूनच दोघींमध्ये खूप छान नातं तयार झालेलं आहे. शमिकाला वृंदाचा आणि वृंदाला तिचा खूप छान लळा लागलेला आहे, हे आपल्याला माहितच आहे. तुम्ही सुद्धा आमच्या बर्फीला खूप जीव लावताय आणि हे सगळं चांगलंच आहे. आणि हे जे काही घडतंय ते एकंदर मला कळतंय. मास्तर, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हे लक्षात येतंय माझ्या. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, अगदी मनातलं. अजून मी या विषयावर चाच पडतोच आहे. अजूनही विचार चालू आहे माझा एकदा विचार झाला की मी तुमच्याशी या विषयावर बोलणारच होतो. नाही, म्हणूनच मी आलोय. म्हणजे तुम्ही असा कुठलाही विचार करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगायला आलोय की हा विचारच नको. नाही, जरा स्पष्टच बोलतो आता. वृंदाचं आणि तुमचं काही घडू शकेल असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर कृपा करून तसा विचार करू नका अजिंक्यराव. कारण तुमचं आणि वृंदाचं नातं मला मान्य होणार नाही. मी तुम्हाला हे अचानक हे असं का सांगतोय,
असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याची उत्तर देखील तुम्हाला सापडतीलच असं नाही. आणि तुमच्या या नात्याला नकार देण्यामागची माझी अशी काही कारणं आहेत जी मी तुम्हाला सांगू शकत नाही सध्या, आणि पर्यायी नाहीये त्याला. आणखीन एक अजिंक्यराव, इथून पुढे तुमच्यामध्ये आणि वृंदामध्ये जरा अंतर राहिलं तर फार बरं होईल, चांगलंच होईल आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने. आणि मी आता तुमच्या या नात्याला नकार दिलाय याविषयी घरातल्या कोणाकडे काही वाच्यता केली नाहीत तर फार बरं होईल, फार बरं होईल. मास्तर, तुमच्याविषयी मला आदर आहे, त्यामुळे तुम्ही जे काही सांगताय ते मान्य आहे मला. शमिकाच्या वडिलांच्या नात्याने जसा मी तिच्या भल्याचा विचार करतो तसाच तुम्ही वृंदाच्या भल्याचा विचार करतच असाल, आणि तो विचार योग्यच असेल. तुम्ही मोठे आहात, तुमचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णयही योग्यच असेल. ठीक आहे, मी घरात कोणालाही सांगणार नाही, आणि वृंदा आणि माझ्यामध्ये जे अंतर ठेवायला तुम्ही सांगताय तेही मी माझ्यापर्यंतच ठेवेन, काळजी करू नका. वा, तुम्ही मला इतकं छान समजून घेतलं, खरंच खूप आभार. अजिंक्यराव, तुम्ही माणूस म्हणून चुकीचे आहात असं मला वाटतंय, असा माझा समज आहे, असं कृपा करून वाटून घेऊ नका तुम्ही प्लीज. कारण या सगळ्या मागची जी काही कारणं आहेत ना ती खूप वेगळी आहेत, इतकंच. खर तर माझ्या आयुष्यात माझी लेक मी परत आणून दिलेत. तिच्या अप्रूचे जे काही धिंडवणे निघत होते ते सगळे तुम्ही थांबवले. माझ्या मोठ्या जावयाला सुद्धा न्याय मिळवून दिला तुम्ही. या अशा एक ना अनेक उपकारांची परतफेड ही अशी करावी लागते मला, याचं खरंच खूप दुःख होत आहे मला, पण माझा नाईलाज आहे, खरंच नाईलाज आहे. पण आपल्या जखमांवर फुंकर घालणाऱ्या व्यक्तीला हे अशा पद्धतीने